मागील भागात आपण पाहिलं. सुरुवात याच्याच एम्पायरपासून करूया. नितीननं अनुपला टाळी दिली. ऑफकोर्स त्याच एम्पायरपायी माझ्या बहिणीला ठोकरलं होतं यानं. काय कारखानीस साहेब, आठवतंय का काही? अनुपनं दक्षवर नजर रोखली. कशाबद्दल बोलतोयस तू? दक्षने शांतपणे विचारलं. आता पुढे. अकल्पिता क्षीरसागर. काही आठवलं? अनुपच्या डोळ्यात राग उतरला. अकल्पिता? तू तिचा भाऊ आहेस? दक्षने आश्चर्यानं विचारलं. ती तर येस कारखानीस, मी तिचाच लहान भाऊ आहे. तुला माहिती आहे नितीन, दी याच्याच सोबत शिकायची US मध्ये. हा बऱ्याच मुलींचा क्रश होता. माझी दी ही काही अपवाद नव्हती. ती प्रेमात पडली याच्या. खूप प्रयत्न केले तिनं याला तिचं प्रेम पटवून देण्यासाठी, पण हा हलकट बदला नाही. आली होती ना तुझ्याकडे ती, गयावया केली होती ना तिनं, पण तू काय केलंस दक्ष? अरे तिला एक चान्सही दिला नाहीस तू. सरळ तिचा अपमान करून मोकळा झालास. तिला झिडकारलंस. तिची काय अवस्था झालेली माहिती आहे? रात्र रात्र झोपायची नाही, सतत तुझं नाव घ्यायची. तुझ्यासारख्या मुलीची या साम्राज्याची मालकीण होण्याची लायकी नाही असंच म्हणालास ना तू? जिव्हारी लागलं होतं तिच्या. नशेत चूर असायची, रागानं पेटून उठायची. दारू, सिगरेट, ड्रग्स. किती प्रयत्न केले तिला या सगळ्यातून बाहेर काढायचे, पण नाही जमलं. हारलो आम्ही. तू इंडियाला गेल्याचं कळलं आणि निघाली ती तुझ्या मागे. खूप अडवलं पण ऐकलं नाही. त्या रात्री परत आली ती तिची डेड बॉडी. नशेत ॲक्सिडेंट झाला तिचा, जागीच गेली. तिचा शब्द न शब्द लक्षात आहे माझ्या. तेव्हाच ठरवलं, जे ती नाही करू शकली ते आपण करायचं. तुला आणि तुझ्या या एम्पायरला नेस्तनाबूत करायचं. मी इंडियात आलो आणि DK ग्रुप जॉईन केला. नितीनशी माझी मैत्री झाली. त्याची आणि माझी अवस्था सेमच होती. तू त्याला तुझ्या ट्रॅपमध्ये ओढलंस आणि त्याचा वापर करून फेकून दिलंस. नितीन जेलमध्ये गेला, पण मी तिकडेच होतो, आमचा प्लॅन एक्झिक्यूट करत. आधी तुझा विश्वास संपादन केला, घरी जाणं येणं वाढवलं, सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्याचं ढोंग केलं. माझ्या बहिणीचा जीव घेतलास तू. तुझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि वापरून फेकून द्यायचं. एकदा का दिव्या हातात आली की तिच्या प्रेमापोटी तू काहीही करू शकतोस हे माहीत होतं मला. एकीकडे माझा प्लॅन सुरू होता, तर दुसरीकडे तुला डायव्हर्ट करण्यासाठी तुझ्याच अपरोक्ष तुझ्या ऑफिसची कॉन्फिडेन्शियल इन्फो मी पास ऑन करायला सुरुवात केली. माझा प्लॅन सक्सेसफुल होणारच होता की दिव्याचा हिरोमध्ये तडमडला. त्यानं मला मेहतासोबत पाहिलं आणि त्याला संशय आला. माझ्यावर पाळत ठेवून असायचा साला. त्यात भरीसभर म्हणजे दिव्याचं आणि त्याचं लफडं समोर आलं. जे माझं होतं ते कसं कोणाला देणार होतो मी? माझी एवढ्या वर्षांची मेहनत अशी वाया कशी जाऊ देणार होतो मी दक्ष? मग दिव्यालाच उचललं. एका दगडात दोन पक्षी. तिचा जीव वाचवण्यासाठी तू काहीही करू शकतोस हे माहिती आहे मला, आणि तसंच झालं. एवढी वर्ष जेलमध्ये सडवून ठेवलंस तू नितीनला, आणि आज तुला त्याला बाहेर काढावंच लागलं. चित भी मेरी, पट भी मेरा. दक्ष. अनुप गडगडाटी हसला. दिव्या कुणीकडे आहे? दक्षने शांतपणे विचारलं. कुठल्या मातीचा बनलायस रे तू? एवढं सगळं बोलूनही तू मात्र काहीच बोलत नाहीयेस. माझ्या बहिणीचा गुन्हेगार आहेस तू दक्ष. तुझ्यात तर. अनुप चवताळून दक्षवर धावला आणि त्यानं त्याच्या तोंडावर पंच मारला. दक्ष मागे सरकला. त्याचा ओठ फुटून रक्त येत होतं, पण तरीही तो शांतच होता. अनुपने दुसरा गुद्दा त्याच्या पोटात मारला. दक्षला वेदना होत होत्या, पण तरीही तो शांतच होता. अनुप त्याला मारत होता. नितीन मस्तपैकी दात काढत शो पाहत होता, पण दक्ष मात्र काहीही रिॲक्ट करायला तयार नव्हता. अनुपची माणसं हसत होती. जरा वेळानं थकून अनुप थांबला. तुझी मारामारी झाली असेल तर दिव्याला बाहेर घेऊन ये. दक्ष खिशातल्या रुमालानं ओठावरचं रक्त पुसत म्हणाला. आणि हो, तू सांगितलेले पेपर्स आणलेत मी. तेव्हा बऱ्या बोलानं दिव्याला सोडायचं. दक्ष धारदार आवाजात म्हणाला. अनुपने नितीनकडे पाहिलं. त्यानं नजरेनं इशारा केला. काकी, घेऊन या तिला. अनुप ओरडला तशी सुमती दिव्याला खेचत बाहेर घेऊन आली. सुमती मावशी. दक्षला आश्चर्याचा धक्का बसला. तू या सगळ्यात? त्यानं विचारलं. का? एवढं का आश्चर्य वाटतंय? काय करायचं होतं मी? तुझ्यापुढे येऊन नाक घासायचं होतं? काय नाही केलं रे मी तुमच्यासाठी. आणि तू काय केलंस?
माझ्याच मुलाला जेलमध्ये बंदिस्त करून ठेवलंस. किती विनवण्या केल्या मी तुला, दया आली नाही. तू दुसरा पर्यायच नाही सोडलास माझ्यापुढे. सुमतीनं दिव्याला दक्षकडे ढकललं. दादा. ती धावत येऊन दक्षला भिलगली. बच्चा, तू ठीक आहेस ना? दक्षने तिला कवटाळलं. तिच्या जखमांवर त्याची नजर गेली आणि त्याच्या नजरेत अंगार फुलला. पण त्यानं स्वतःला शांत केलं. हे पेपर्स. त्यानं हातातला फोल्डर पुढे केला. कसले पेपर्स आहेत हे दादा? दिव्यानं आश्चर्यानं विचारलं. DK ग्रुपचे. दक्ष शांतपणे म्हणाला तशी दिव्या उडालीच. दादा, तुला वेळ लागलंय का? अरे बाबा, भाई, आणि तू एवढ्या मेहनतीने उभारलं हे सगळं, आणि तू असंच या नीच लोकांच्या हातात देणार आहेस? नाही दादा, प्लीज असं करू नकोस. काहीतरी उपाय असेल ना? अरे निदान आईचा, वहिनीचा तरी विचार कर. प्लीज दादा, दिव्या रिक्वेस्ट करत होती. पण दक्ष निर्विकार होता. दिव्या, तू काळजी करू नकोस. जरी आज हे सगळं गेलं तरी ते परत नव्यानं उभं करायची हिंमत ठेवतो हा दक्ष. तुझ्यासमोर हे सगळं फिक्कं आहे राजा. तू महत्त्वाची आहेस. दक्ष तिला म्हणाला. पण दादा, मी म्हणालो ना सगळं नीट करेन. दक्ष तिला जवळ घेत म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. इमोशनल अत्याचार करून झाला असेल तर चल, पेपर्सवर सह्या कर. आणि देऊ बेटा, तुझ्या वहिनीची काळजी करू नकोस हा. तुझा नितीन दादा आहे ना, तो अगदी नीट काळजी घेईल हा तिची. तिला कशाची कमी पडू देणार नाही. भरभरून प्रेम देईल तिला. नितीन विकृत हसला. तू काय बघत बसलायस दक्ष? चल, सह्या कर. नितीन खेकसला तसा दक्ष पुढे झाला. दिव्यानं त्याचा हात पकडून त्याला नाहीमध्ये विनवलं, पण त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खिशातून पेन काढून पेपर्सवर सह्या केल्या. घ्या. दक्षने हात पुढे केला तसे नितीनने झडप घालून ते पेपर सोडून घेतले. तुम्हाला जे हवं ते झालंय. यापुढे माझ्या फॅमिलीपैकी कुणालाही त्रास होता कामा नये. दक्षने दरडावलं. हा, चल निघ. आणि विसरू नकोस, आता जे तुझं होतं ते सगळं माझं आहे. तेव्हा घर खाली करायचं आणि निघायचं. एक गोष्ट सोडून, तुझी बायको, तीही आता माझीच आहे ना? नितीन ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला. चल फुट. तो ओरडला तसा दक्ष निमूटपणे दिव्याला घेऊन गाडीकडे निघाला. मागून अनुप आणि नितीन आणि सुमती त्याच्याकडे पाहून हसत होते, तर दिव्या त्याच्याकडे पाहून रडत होती. तिच्यासाठी तिच्या भावानं सगळ्याचा त्याग केलेला ही गोष्ट तिला पचत नव्हती. तिला अपराधी वाटत होतं. दक्ष गाडीपाशी पोहोचला. दिव्याला त्यानं हात धरून आत बसवलं आणि स्वतः गाडीत बसून गाडी स्टार्ट केली आणि बाहेरच्या दिशेला घेतली. भाई, फायनली. अनुप ओरडला आणि त्यानं नितीनला मिठी मारली. माझा नितीन, खूप त्रास दिला ना रे त्यांनी, बिचारं माझं लेकरू. सुमती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. समोरून ब्रेकचा आवाज आला तसे तिघे दचकले. त्यांनी समोर पाहिलं. दक्ष गाडीतून उतरला तशा अनुपच्या माणसांनी त्याच्यावर गन्स ताणल्या, पण त्याला जसा काही फरकच पडत नव्हता. तो मस्त शिट्टी वाजवत कारच्या बॉनेटला टेकून उभा राहिला. नितीन, अनुप आणि सुमती आपल्याच खेळीवर खुश झाले होते. नितीनला तर कोण आनंद झाला होता. एकतर दक्षची चांगलीच जिरली होती आणि दुसरं म्हणजे आता त्याला ब्लॅकमेल करून हवं ते करून घेता येणार होतं. त्यातलं सगळ्यात पहिलं काम होतं दीक्षाला आपलं बनवणं. दक्षची गाडी दूर जाताना दिसली तसं नितीनच्या आणि अनुपच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू तरळलं. भाई, फायनली. अनुपनं नितीनला मिठी मारली. सुमतीही नितीनजवळ येऊन त्याला अंजारत गोंजारत होती. नितीनचं समोर लक्ष गेलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. दक्षच्या दूरवर गेलेल्या गाडीनं अचानक U-टर्न घेतला आणि ती परत त्यांच्या दिशेनं यायला लागली. जोरदार ब्रेक मारण्याचा आवाज आला तसे समोरचे तिघे दचकले. दक्ष गाडीचं दार उघडून बाहेर उतरला तशा अनुपच्या माणसांनी त्याच्यावर गन्स ताणल्या, पण त्याला मात्र काहीच फरक पडत नव्हता. तो मस्तपैकी शिळ घालत गाडीच्या बॉनेटला टेकून गालातल्या गालात हसत उभा राहिला. दक्ष, हा काय वेडेपणा आहे? तू परत कसा आलास? नितीन वैतागत म्हणाला. अरे भाई, हीरो हूँ मैं इस कहानी का. तो एकदम ढासू एंट्री तो बनती है ना. दक्षने हसत तिघांवर नजर फिरवली. भाई, मला वाटतंय याला मरायचा जाम शौक चढलाय. दक्ष, तुझं नशीब समज जे तुला सही सलामत जाऊ दिलंय आम्ही. आमचा विचार बदलण्याआधी फूट इकडून.
अनुप त्याच्यावर डाफरत म्हणाला, जाणार, नक्की जाणार. अरे पण एवढी घाई काय आहे राव? आता एवढ्या लांब आलोय मी, ऑल द वे, आणि त्यात तुम्हाला जे हवं ते मिळालंय. तो पार्टी तो बनती है ना भाईसाहब. असं पाठवणार का तुम्ही मला? कुछ सेलिब्रेशन तो हो जाए. कुछ पटाके वगैरे फोडते हैं, चिअर्स वगैरे करूया जरा. दक्ष शांतपणे हसत म्हणाला. काय फालतूपणा लावलाय हा दक्ष. बहुतेक तुला ना तुझा जीव प्यारा आहे ना तुझ्या बहिणीचा. ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा असेल तर तेही करतो. ए बघताय काय, उडवा याला, नितीन चवताळून म्हणाला. उडवायचंय? बरं ठीक आहे, पण त्याआधी जरा लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. दक्षने टाळी वाजवली तशा 3 गाड्या भरधाव वेगात त्याच्या दिशेनं आल्या. पाठोपाठ पोलीस व्हॅनही होती. समोर उभ्या असलेल्या तिघांचे मात्र डोळे बाहेर आलेले. समोर आलेल्या गाड्यांपैकी एका गाडीतून अयांक आणि त्याचे सहचारी उतरले. दुसऱ्या गाडीतून कार्तिक, दीक्षा, उत्पल आणि अनुराधा उतरल्या आणि तिसऱ्या गाडीतून मीडियावाले उतरले, ज्यांच्या हातात कॅमेरा होता आणि तिकडे असलेल्या प्रत्येकाचा चेहरा त्यात लाईव्ह रेकॉर्ड होत होता. अयांकचे सहकारी अनुपच्या माणसांवर गन्स रोखून उभे राहिले, तर अयांक येऊन दक्ष शेजारी उभा राहिला. दिव्या, उत्पल, दीक्षा आणि अनुराधांना पाहून गाडीतून उतरून त्यांच्याकडे धावली. शोना, उत्पलने तिला मिठीत घेतलं. तू ठीक आहेस ना बाळा? उत्पलने तिच्या केसात हात फिरवत विचारलं. दीक्षा आणि अनुराधा तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. दिव्याला हुंदका आवरला नाही. दीक्षानं तिला जवळ घेतलं आणि शांत करायला लागली. आत्ता जे चेहरे तुम्ही पाहताय ते चेहरे आहेत अट्टल गुन्हेगारांचे, ज्यांनी प्रसिद्ध व्यावसायिक आणि DK ग्रुपचे सर्वेसर्वा दक्ष कारखानीस यांच्या बहिणीला किडनॅप केलं आणि तिला वेठीस धरून त्यांना ब्लॅकमेल केलं. DK ग्रुपचा कारभार त्यांच्या हातात सोपवण्यासाठी असं म्हटलं जातं की घर का भेदी लंकाढ आहे. ते काही खोटं नाही याचा प्रत्यय या तिघांकडे पाहून येतो. हा चेहरा नीट पहा. हा आहे एक कसलेला गुन्हेगार, नितीन, जो आत्तापर्यंत गजाआड होता. त्याला सोडवण्यासाठी दक्ष यांच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देणारा हा दुसरा चेहरा म्हणजे DK ग्रुपमधल्या विश्वासू माणसांपैकी एक असा अनुप. आणि ही जी महिला जी चेहरा लपवताना दिसतीये ती म्हणजे दक्ष यांची सख्खी मावशी सुमती. आजकाल खरंच नात्यांना काही अर्थ राहिला नाही. विश्वासाच्या नावावर विश्वासघात करणारी बरेचदा आपलीच माणसं असतात, हे या घटनेवरून सिद्ध होतं. न्यूज रिपोर्टर बातमी कव्हर करत होता आणि नितीन, अनुप आणि सुमतीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. नितीन खाऊ का गिळू नजरेनं दक्षकडे पाहत होता. तो मात्र गालात हसत त्यांची मज्जा बघत होता. या सगळ्या घटनेविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत खुद्द दक्ष कारखानेस यांच्याकडून. दक्ष सर बोला. त्यानं माईक दक्ष समोर धरला. मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या अगदी जवळच्या 3 व्यक्ती हे असं नीच कृत्य करू शकतात. पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात. अरे पैसाच हवा होता तर समोरून मागायचा होता. मी नाही म्हणालो असतो का तुम्हाला, पण अति हा वाईटच. माझ्या बहिणीला किडनॅप करून तिला मारझोड केली या लोकांनी. तिला वेठीस धरून माझ्या मजबुरीचा फायदा घ्यायला निघाले हे तिघे. आपल्या बहिणीच्या मृत्यूची खोटी स्टोरी बनवून माझ्यावर नको नको ते आरोप केले गेले आणि मी शांत राहिलो. ते पाहवलं नाही म्हणून माझ्यावरही हात उचलला यांनी. आज हे माझ्यासोबत झालंय, उद्या दुसऱ्या कुणासोबतही होऊ शकतं. तेव्हा कुणावर विश्वास ठेवण्याआधी 1000 वेळा विचार करा, नाहीतर आपलीच माणसं आपले वैरी होऊन हा असा घाणेरडा खेळ खेळतात. दक्ष डोळ्यात पाणी आणत म्हणाला. नितीन, अनुप आणि सुमती डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होते. दीक्षाला दक्षची ॲक्टिंग पाहून हसू येत होतं आणि समोरच्या तिघांना प्रचंड रागही. अनुराधा सुमतींना पाहून चकित झाल्या होत्या. आपली सख्खी बहीण आपल्यासोबत असं वागेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडण्यासाठी माझे मित्र DSP अयांक सूर्यवंशी यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. इथे आत्तापर्यंत जे काही झालं त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं करायची आयडिया त्यांचीच होती. त्यांच्यामुळेच आज माझी बहीण सही सलामत आहे आणि अशा नीच लोकांना योग्य ती शिक्षाही मिळत आहे. खूप खूप धन्यवाद सूर्यवंशी सर. दक्ष अयांककडे कृतज्ञतेनं पाहत म्हणाला. नितीनचा राग अनावर झाला होता तर अनुप सदम्यात गेला होता. दक्ष अशा वेळेमध्ये
त्याचा डाव पालटेल असा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या, तर लेडी कॉन्स्टेबलनी फडफडणाऱ्या सुमतीच्या झिंज्या पकडून तिला काबूत ठेवलं होतं. अय्यांकने मीडियाशी संवाद साधला आणि त्यांना अपडेट्स द्यायचं कबूल करून तिकडून जायला सांगितलं. आता तिकडे अय्यांक आणि त्याची टीम होते आणि दक्ष, कार्तिक, दीक्षा, उत्पल, दिव्या आणि अनुराधा. दक्षने त्याच्याकडे सूचक नजरेनं पाहिलं. त्यानं मान हलवली तसा दक्ष एक एक पाऊल टाकत अनुपकडे यायला लागला. मगासपर्यंत इमोशनल दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर आता मात्र संताप स्पष्ट दिसत होता. त्याचा ऑरा एवढा भयान वाटत होता की अनुपनं भीतीनं औंढा गिळला. ए तू असा जवळ येऊ नकोस, समजलं ना? अनुप धीर एकवटून म्हणाला. का भीती वाटते? माय डिअर अनुप, तुला माहीत नाही आहे दिव्यावर नजर टाकून तू तुझ्या आयुष्यातली किती मोठी चूक केली आहेस. आणि तो डायलॉग माहिती आहे ना, चुकीला माफी नाही, तो दक्षच्या राज्यातही लागू पडतो. हां. दक्ष तिरकस हसत पुढे जायला लागला. तर तू असा पोलिसांसमोर माझ्यावर हात उचलू शकत नाहीस, अनुप थरथरत म्हणाला. असं म्हणतोस? बरं बाबा, परमिशन घेतो. अय्यांक, जरा हात साफ करायचा म्हणतोय, तुझी काही हरकत नाही ना? दक्षने साळसूतपणे विचारलं. त्यावर अय्यांक हसला. बघ, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खुश? चल मग, रेडी हो मार खायला. दक्ष शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करत म्हणाला. अरे हा, काय हेतू होता म्हणालेलास तू माझा बदला घेण्याचा? हा, तुझी बहीण राईट? तुला तुझ्या बहिणीचं खरं रूप माहीत नाही म्हणून माझ्यासमोर टिवटिव करायची हिंमत केलीस तू. ऐकायचंय तिचं सत्य? मग ऐक. एक नंबरची नशेडी होती तुझी बहीण. युनिव्हर्सिटीमध्ये एक्स्ट्रा पैसे कमावण्यासाठी ड्रग्स विकायची. रोज नवीन मुलं लागायची तिला. घरी सीता आणि बाहेर शब्बो. हेच तिचं खरं रूप होतं. माझ्याकडे आलेली ओपन इन्व्हिटेशन घेऊन, पण मी भाव दिला नाही. क्लेम करायची माझ्या प्रेमात आहे वगैरे, सतत मागे मागे करायची. मी कितीही नाही म्हणालो तरी परत जवळ यायचा प्रयत्न करायची. वैतागलो होतो मी. एक दिवस तिच्याच एका पंटरसोबत बोलताना ऐकलं तिला. माझ्यापेक्षा माझ्या पैशात जास्त इंटरेस्ट होता तिला. माझ्याशी लग्न करून DK ग्रुपची मालकीण होण्याचं स्वप्न पाहत होती ती. मी समोर गेल्यावर हादरली. बिंग फुटलं ना तिचं. मग आली गयावया करत, नशेत होते वगैरे वगैरे. तेव्हा तिला म्हणालो होतो, तुझी लायकी नाही आहे या साम्राज्याची मालकीण होण्याची, समजलं? मला माहीत नव्हतं ती एवढा बाऊ करेल या गोष्टीचा. शी वॉज अ सायको अनुप, टोटल सायको. तिला ट्रीटमेंटची गरज होती. मी समजावलं होतं तिला, पण तिच्यावर कसलासा जुनून चढला होता. मला हासिल करायचा. ती गेली ते त्याच वेडेपणापायी. मी कधीच तिला कुठली स्वप्न दाखवली नाहीत. तुला माहिती आहे अनुप, गैरसमज किती डेंजरस शब्द आहे. तुझी माझी स्टोरी सेमच आहे पाहायला गेलं तर. गैरसमजापोटी तू तुझी बहीण गमावलीस आणि मी माझा भाऊ. तेव्हाही याच गैरसमजानं एका निष्पाप मुलाचा बळी घेतला. आणि आजही त्याच गैरसमजापायी तू माझ्या बहिणीला त्रास द्यायला निघाला होतास. दक्ष अनुपभोवती हातावर हात घासत फेऱ्या मारायला लागला. अनुप भेदरून त्याच्याकडे पाहत होता. सॉरी, अनुपने सावरून घेण्याचा प्रयत्न केला. टू लेट. कदाचित मी तुला माफही करायचा विचार केला असता, पण तू दिव्यावर हात उचललास और उसकी सजा मिलेगी, बरोबर मिलेगी. दक्ष छद्मी हसला आणि समोर येत त्यानं अनुपच्या सनसनीत कानाखाली लगावली. त्याचा जोर एवढा होता की अनुपच्या डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकले आणि नितीन आणि सुमतीचे हात अपसुक त्यांच्या गालांवर गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.